नमस्कार मित्रांनो. 4 जुलैच्या प्रोमध्ये अधिपती आणि अक्षराच्या घर मालकाला दुर्गी भुवनेश्वरीसमोर उभा करते. भुवनेश्वरी म्हणते, भाडं किती घेतो? तो घाबरत म्हणतो, भाडं नाही घेत. भुवनेश्वरी म्हणते, 10,000 भाडं घ्यायचं. 10,000 म्हटल्यावर दुर्गीचे डोळे पांढरे होतात. आता भुवनेश्वरी त्याला एवढं धमकावते की तो लगेचच अधिपती आणि अक्षराकडे जातो. त्याला बघून दोघं पण खुश होतात. अक्षरा म्हणते, या ना काका, बसा ना, मी तुमच्यासाठी चहा करते. त्या दोघांना पैसे मागायला त्याला खूप कसं तरी वाटतं, पण त्याचा नाईलाज असतो. तो म्हणतो, एक महत्त्वाचं काम राहिलं होतं. अधिपती म्हणतो, बोला की, काय बी काम असलं तरी सांगा, लगेच करून टाकतो. घरमालक म्हणतो, अहो भाडं द्यायचं माझं. आता मात्र अक्षरा आणि अधिपतीचा चेहरा पडतो, कारण आत्तापर्यंत भाडं नको म्हणणारा एकदम भाडं मागायला लागतो. त्यामुळे दोघांना पण संशय येतो. तर तुम्हाला काय वाटतं, रस्त्यावरून आलेल्या ह्या भुवनेश्वरीला तिची जागा दाखवून द्यायलाच हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.